चर्चा चालू आहे. संपूर्ण आदिवासी संघांना एकत्रित करून संजय नगर गौर कामत वदब चषकमध्ये त्यांनी एकत्र आणले आणि खूप चांगल्या प्रकारची ही नाईटची रजनी क्रिकेटचं नवनवीन मेजवानी ते आपल्या समोर सातत्याने घेऊन येत असतात. एक उत्कृष्ट आयोजक म्हणून त्यांची खरं तर या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत टेनिस क्रिकेटचं मला असं वाटतं काहीतरी मोठं पद सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं स्वप्न आहे की पुढच्या वर्षी या नाईट रजनीमध्ये एक आकर्षक प्लेयर ऑफ द सिरीजसाठी बाईकचं स्वप्न आहे. त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होत असेच आपण या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात. कारण क्रिकेटचं आयोजन करणं हे काही सोपं काम नाही आहे आणि एक रात्र नाही, 2 रात्र नाही, तर तब्बल 6 रात्र त्यांनी गाजवून सोडल्यात. त्यांना विनंती असेल की माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे, थोडं आमच्या समवेत संपर्क साधायचा आहे. चला 6 चेंडू आणि आता गरज आहे ती 16 धावसंख्येची. गोलंदाज आहे आता सचिन. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असताना आपण हाफ ट्रॅकर गोल्डन स्पॉट वरती डिलिव्हर होणारा चेंडू अगदी वेगळे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आपण विसावताना पाहतोय. पहिलाच निर्धाव चेंडू. 24 चेंडू आणि बनवायच्या होत्या 28 धावा, परंतु आता धावा आतापर्यंत बनल्यात 12. संघर्ष करावा लागेल. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. अवंताची एक धाव जोडली जाते. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावसंख्येची गरज असताना मात्र आता एक धाव आपल्याला पाहायला मिळते. गरज आहे 16 धावसंख्येची गरज असताना एक धाव आपण पाहतोय. गरज आहे 5 चेंडू आणि 15. 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतरची एक धाव पुन्हा एकदा जोडली जाते. खराब कामगिरी. ज्याप्रमाणे गेले 3 षटक गोलंदाजांनी हाताळले अगदी तशाच प्रकारची कामगिरी होणं अपेक्षित आहे. आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू आपल्याला खरं तर पाहायला मिळाले. टीम खालापूर संकटामध्ये आहे. एक धाव बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, परंतु तुमचा संघर्ष जितका मोठा तितकी मोठी तुमची उंची असते हे नेहमीच म्हटलं जातं. मग तो क्रिकेट असेल ना तर तुमच्या आयुष्यातील कोणताही क्षण असो, संघर्षावरती तुम्हाला मात करणं हा तुमचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माला तुम्हाला नेहमीच साजेशी अशी कामगिरी करणं आता अपेक्षित आहे. तीन चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. आता आपण पाहतोय पूर्णपणे औपचारिकता बाकी असेल, परंतु क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. 2 मोठे फटके. मोठा फटका येणार का? आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळायचा आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होताना आपण पाहतोय. गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. एकतर्फी मॅच होईल का? बरेचसे पारितोषिक लागली होती खालापूर संघासाठी, परंतु निराश करणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खालापूर तालुक्यातील एक मोठा संघ होता, परंतु आज लोबेवाडी संघाच्या समोर आपण पाहतो या ठिकाणी चांगली गोलंदाजी. कौतुक करायला पाहिजे. 28 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या होत्या आणि खरोखर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून. लोभेवाडीचा हा संघ, कशिळा या विभागातून हा संघ या ठिकाणी दाखल झाल्याने आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे पंच सांगतात की 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि या ठिकाणी लोभेवाडी संघ लो स्कोरिंग मॅच मध्ये आपला विजय प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषजी पवार याच्या माध्यमातून दत्तासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. चला नेक्स्ट मॅच. सावळे आणि साळोख दोन्ही संघ आपल्या निर्णयावरती तुरंत अंमलबजावणी करा. या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच. लो स्कोरिंग मॅच होती.